तुला नगरपंचायत ह्या महाराष्ट्राला सर्वात मोठी नगरपंचायत म्हणून ओळखली जाते। माझ्याबरोबर संकेत दादा बावनकुळे दादा, तिकीट झालेले हेमलता मनोज सावजी, तिसरे नगर अध्यक्ष म्हणून यांना आता या मानाचा भारतीय जनता पार्टी काय म्हणणार? नाही, आपण जे कार्य एवढ्या दिवसापासून करतोय, वर्षापासून करतोय, साहेबांची एवढी मेहनत आहे आणि मेन म्हणजे आम्ही ह्या गावात मागच्या 55 वर्षापासून राहतोय। ह्या 55 वर्षापासून आमचे सर्वांसोबत जे घरगुती संबंध आहे। तर मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही साहेबांनी जेवढं फंड, नगरपंचायतनी जे 7 वर्ष काम केलं ते आणि गावाचा विकास हे आपण सगळे बघू शकता। त्यामुळे आपण चांगल्या मताने विजय होऊ हे मला असं वाटतं। माझ्याबरोबर नगराध्यक्ष पदातल्या भारतीय जनता पार्टीची हेमलता मनोज सावजी, तिसरा नगर अध्यक्ष म्हणून आपली साहेबांनी लोकनेता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी निवड केली। काय वाटत आहे, कसं काय आपण जनतेला काय आव्हान करा? मला तर खूप आनंद होत आहे आणि बस मला जनतासाठी काम करायचे आहे आणि नगर परिषदला एक मोठ्या विकासाकडे न्यायचं आहे आणि जनतासाठी काम करायचं आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय असो आणि येणाऱ्या 3 तारखेला आपली भारतीय जनता पार्टीचा विजय नक्की होणार। नगर अध्यक्ष म्हणून आपल्याला मानाचा सर्वात मोठा लोकनेता बावनकुळे साहेबांनी केलेला आहे। काय धन्यवाद करा साहेबांचा? मला साहेबांना धन्यवाद करण्यासाठी माझे जवळ शब्द नाही आहे। म्हणजे त्यांनी आमच्यासारखी लहान कार्यकर्त्यांना एवढं मोठं पद दिलं, आमच्यावरती एवढं मोठं विश्वास दाखवलं, तर आम्ही त्यांना काही करूनही दाखवीन ते म्हणून म्हणण्यापेक्षा काही करून आम्हाला दाखवायचं आहे। 3 तारखेला नगर अध्यक्षाचा विजय तुमचाच असेल? नक्की, बिलकुल। ज्या प्रकारे बघितलं गेलं की आपण जे आहे त्या प्रकारे आज जे आहे नगर अध्यक्षाच्या निवडणुकीचा शेवटचा दिवस होता आणि ज्या प्रकारे संकेत दादा बावनकुळे यांच्या माध्यमातून हा फॉर्म भरलेला आहे आणि ज्या प्रकारे नगर अध्यक्षाची धुरा यावेळेस बावनकुळे साहेब, लोकनेता बावनकुळे साहेबांनी हेमलता मनोज सावजी यांच्याकडे दिली आहे। येणाऱ्या काही दिवसानंतर बघितलं गेलं की 3 तारखेला निवडणूक आणि त्यानंतर तिसरे नगर अध्यक्ष महादुल्याच्या नवीन भेटणार आहे, असं मी तुमच्या कॅमेरा पर्सन जयसिंग काटील बरोबर मी शैलेश ढोरे, विदर्भ की आवाज, सच की हकीकत, मुख्य संपादक काल कोराडी महादुला। ओके, लाईव्ह चालू आहे।